हे बघा, हा 1 नंबरचा कोन आणि हा 2 नंबरचा कोन, त्यांचं बेरीज किती मिळते म्हणू शकतो? बरोबर आहे. पहिल्या कोणाचं नाव काय सांगितलंय तुम्ही? अँगल पी क्यू आर and एस क्यू आर are which type of angles? Good, अगदी छान. Are supplementary. Why supplementary angles? का म्हणायचं त्यांना सप्लिमेंटरी अँगल? कारण दोन्हींची बेरीज किती मिळते? 180. मग मेजर ऑफ अँगल पी क्यू आर प्लस मेजर ऑफ अँगल एस क्यू आर इज इक्वल टू 180 डिग्री. मराठीमध्ये कोन पी क्यू आर आणि कोन एस क्यू आर हे काय आहेत? पूरक कोन आहेत. मराठीवाल्यांना येईना. सेमीवाले उत्तर द्यायला लागलेत, मराठीवाले माग पडायला लागले. हा आता या दोन्हींची बेरीज 180 अंश मिळते. म्हणजे आपण निष्कर्ष काय लिहू शकतो? These angles are called as which type of angles? Wrong. These angles, 1 and 2 angles are called as? Wrong. Small mistake. Angles in linear pair because we have short term memory like गजनी. असं तुमचं झालंय अवस्था. गजनी सारखी शॉर्ट टर्म मेमरी आहे तुमची. आत्ताच शिकवलेलं आहे. हे बघा इथं शिकवलंय बघा. हे बघा हे आताच हे झालंय की नाही? इथं टायटल पण दिलेलं आहे बघा. हे अँगल्स इन लिनियर पेअर असं दिलंय टायटल. तेवढंच येतंय. मराठीमध्ये पण आपण टायटल दिलेलं आहे. हे शिकवलंय तरी पण तुम्ही इथं विसरला. विसरून चालेल काय? विसरून चालणार नाही. म्हणजे यावरून कन्क्लुजन, हू टेल द कन्क्लुजन? Angles in linear pair are, इथं आहे बघा हे सप्लिमेंटरी अँगल्स. अगदी बरोबर. बरोबर. निळ्या रंगामध्ये शेवटची ओळ आहे बघा. Angles in a linear pair. मराठीमध्ये रेषीय जोडीतील कोन परस्परांचे काय असतात? पूरक कोन असतात.
येतंय काय डोक्यात? होमवर्क देऊ? प्रॅक्टिस सेट 19 प्रयत्न करणार? मी सांगायच्या आधी तुम्ही सोडवून आणाय पाहिजे होता. 18 तो मला सांगायला लागला, लक्षात घ्या. होण्याळीचा एक विद्यार्थी होता रोहित खाडे म्हणून, तो सांगायच्या आधी प्रॅक्टिस सेट पूर्ण करून आणायचा. आज तो इंजिनिअरिंग झालेला आहे चांगल्या टक्केवारीनं आणि चांगल्या पगाराची त्याला नोकरी आहे, लक्षात घ्या. त्याला ह्याला डिप्लोमाला 91% पडलेले होते. 70% म्हणजे खूप झाले, तिथं त्याला 91% पडलेले. त्याला पगार महिन्याला 2 लाख किमान मिळत असेल, कमीत कमी म्हणतोय. तेवढं कष्ट पण त्याचं आहे, लक्षात घ्या. तेवढंच. इंग्लिश मॅन इथं कोण आलेत काय? इंग्लिश मॅन कोण आलेत काय? काय हा, हा, प्रयत्न चांगला आहे त्याचा. आपण पुढे जाऊया. आता ही आकृती काय करतो बघा. ही आकृती मी थोडी नाही, इथं दोरी बांधतो आणि ही इथं दोरी बांधतो या ठिकाणी. हे बघा, ही इथं दोरी बांधली आणि इकडं आपण वळून इथपर्यंत आणणार आहे. ती आकृती यात दाखवतो. चालेल? ही आकृती अशी तुम्हाला म्हणलं दोरी बांधून वडतो, इथं वडलेली आहे बघा. हे बघा, हे बघा, ही आकृती इथून ह्या इकडे रेषा ओढायची. ती रेषा ओढून या आकृतीमध्ये आणली काय बघा. इथं हे बघा, जरासे इकडे पण दोरी जरा बांधलेली आहे आणि इकडं जरा ओढलेली आहे, लक्षात घ्या. आता काय करायचं, परत इथून सरळ रेषा खाली इकडं काढायची. हे बघा, हे इथं बाजूला मी काढून दाखवतो तुम्हाला. काय केलं, एक रेषा अशी काढली आणि परत दुसरी रेषा अशी काढलेली आहे. येतंय लक्षात? किती रेषा काढल्या? 2 रेषा. इथं दिसतात ह्या 2 रेषा? वाटल्यास काय करूया,
काहींच्या मनात शंका आहे म्हणून हे जरा होय, तो प्रॉब्लेम येतोय. इथून सरळ रेषा घेऊया म्हणजे कुणाला प्रॉब्लेम येणार नाही. येतंय डोक्यात? इथं नाव देऊया आपण. इथे पी नाव देऊया. या ठिकाणी इथे क्यू नाव देऊया. इथे आर नाव देऊया. या ठिकाणी यस नाव देऊया आणि या ठिकाणी टी नाव देऊया. हा, आता या ठिकाणी किती विद्यार्थ्यांच्या लक्षात येते बघूया. इथे हा काय तयार झालाय? हा काय तयार झालाय? कोण तयार झालाय, बरोबर आहे काय? तसंच इकडे देखील काय तयार झालेलं आहे? कोण झालेला आहे आणि इथं देखील कोण तयार झालेला आहे. याला 1 नंबरचा आपण म्हणू, याला 2 नंबरचा म्हणू, याला 3 नंबरचा कोण आणि इकडे 4 नंबरचा कोण. म्हणजे याचा अर्थ 2 रेषा जर छेदत असतील तर त्यांच्यामुळे किती कोण तयार होतात? 4 कोण तयार होतात. त्यापैकी समोरासमोरचे कोण कोणते आहेत? नंबर सांगा. करेक्ट. 1 3 आणि 4 2. एक नंबरच्या कोणाचं नाव? करेक्ट. अँगल पी क्यू यस. आणि 3 नंबरच्या कोणाचं नाव? बरोबर आहे. पहिल्या कोणाचं नाव काय सांगितलं? आणि तिसऱ्या? 4 नंबरच्या कोणाचं नाव? अँगल पी क्यू आर. आणि 2 नंबरच्या कोणाचं नाव? एस क्यू टी. मराठीमध्ये इथं आणि हा शब्द लिहायचा आहे. आता काय करायचं आहे बघा. पहिला 1 नंबरचा जो कोण सांगितलाय त्याचे आर्म्स सांगायचे आहेत. 1 नंबरच्या कोणाच्या भुजा. रे याची 1 नंबरची भुजा ही आहे आणि आजगेकर सांगायला ही 1 नंबरच्या कोणाची ही भुजा नाही आहे. क्यूपी बारीक चूक आहे.
रे क्यूपी करेक्ट आहे. आरोहीनं करेक्ट सांगितलेला आहे. रे क्यूपी आणि दुसरा रे क्यूवियस. बरोबर. 3 नंबरच्या भुजा ज्या आहेत, रे क्यूआर एक आहे आणि रे क्यूटी एक आहे. येतंय लक्षात? आता हे पीक्यू क्यूपी आहे बघा, रे क्यूपी. आता इथं रे क्यूपी आणि बरोबर त्या क्यूपीच्या समोर कोणता आहे? क्यूटीच आहे काय बघा. क्यूपी इकडं आहे आणि क्यूटी इकडं आहे. हे दोन्ही रे काय तयार करतात? फॉर्म अ स्ट्रेट लाईन, रेषा तयार करतात काय बघा. अपोजिट रे, बरोबर आहे. आणि हे रे क्यूएस इकडं आहे, इथून इकडे जाणारा, आणि रे क्यूटी म्हणजे इकडे येणारा. हे देखील काय आहेत? अपोजिट रेज आहेत. म्हणजे दोन्ही कोणांच्या भुजांनी अपोजिट रे फॉर्म होतात, विरुद्ध किरणांच्या जोड्या तयार होतात. म्हणून अशा कोणांना अपोजिट रे म्हणतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. लिहा, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे परस्पर विरुद्ध कोन. मराठीमध्ये परस्पर विरुद्ध कोन म्हणतात. The angles formed by the, काय सांगितलं तुम्ही? अपोजिट रेज of the arms of an angle. हे बघा इथं हे अँगल दिसते काय बघा, हे पीक्यूएस याचे जे आर्म्स आहेत आणि आरक्यूटी याचे आर्म्स आहेत, ते काय करतात? अपोजिट रेज फॉर्म करतात. is said to be opposite angles. आणि मराठीमध्ये कोणांच्या भुजांनी ज्या कोणांच्या भुजांनी विरुद्ध किरणांच्या ज्या कोणांच्या भुजांनी विरुद्ध किरण ज्या कोणांच्या भुजांनी विरुद्ध किरण मिळत असतील किंवा बनत असतील, काय दिले मराठीमध्ये?
30, पान नंबर 30. ज्या कोणाच्या भुजांनी विरुद्ध किरण तयार होत असतील, ज्या दोन कोणाच्या भुजांनी विरुद्ध किरण तयार होत ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला, ज्या दोन कोणांच्या भुजांनी विरुद्ध किरण तयार होत असतील, तर त्यांना विरुद्ध कोन म्हणतात. आकृतीमध्ये बघा, हा एक किरण दिसतोय काय बघा, आणि हा एक किरण दिसतोय. हे इथं बाण दर्शवलेत बघा. हा पहिला किरण आणि हा दुसरा किरण, यांच्यामुळे काय तयार झाला, कोन तयार झाला. आणि बरोबर याचे विरुद्ध किरण इकडं आहे हा, आणि याचा विरुद्ध किरण या बाजूला आहे. या किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन हा पहिल्याचा काय असतो, विरुद्ध किरण असतो, अपोजिट अँगल असतो. येतंय लक्षात? लिहा मराठीमध्ये. मराठीमध्ये आपण दुसऱ्या भाषेत लिहूया. ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला, ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला, त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा काय असतो, पहिल्या कोनाचा काय असतो, विरुद्ध कोन असतो. येतंय डोक्यात? इंग्रजीमध्ये एकच व्याख्या, ती अवघड करायला नको आपण. मराठीमध्ये जरा दुसऱ्या भाषेत दिले म्हणून इथं तुम्हाला सांगितलंय. मराठीमध्ये कोणांची नावे इथं बाजूला लिहूया. कोन PQR व कोन SQT हे काय आहेत, विरुद्ध कोन आहेत. आणि सेमी मध्ये काय लिहायचं, सेमी मध्ये इथं लिहिलंय बघा, हे अँगल PQR and अँगल SQT are opposite angles
हे इथं आहे बघा, हे इकडं दिसतंय काय? हे सेमी मध्ये दिलंय आणि इथं दिलेलं आहे ते मराठीमध्ये दिलंय बघा. दिसतंय सर्वांना? ही एकच जोडी लिहिली, अजून एक जोडी लिहायला पाहिजे. अजून एक कोणाची जोडी कोणती आहे सांगा? 4 आणि 2 नंबर. 4 नंबरचं नाव सांगा. कोण? हा हे इथं आहे बघा, लिहिले आपण. PQR आणि SQT. आता असंच वाक्य ह्याच्या संदर्भात लिहा. अँगल PQS अँड अँगल RQT आर अपोजिट अँगल्स, हे लिहा. आणि मराठीमध्ये हे लिहा. कोण? इथं आहे बघा, हे बघा मराठीवाल्यांनी या कोणाचं नाव सांगा हे. आणि RQT कोण PQS व कोण RQT हे काय आहेत? काय आहेत? विरुद्ध कोण आहेत. हे बघा सेमीवाल्यांचं इथं लिहून दिलंय वाक्य, हे हिरव्या रंगात दिसतंय काय? हे दिसतंय काय हिरव्या रंगाचं? आणि मराठीवाल्यांना हे इथं दिलंय हिरवं रंगात, हे बघा दिसायला. हे बघा, हे दिसतंय काय बघा? हे इंग्रजीत आहे आणि हे मराठीत आहे. त्यानंतर हे इंग्रजीत आहे, हे बघा, हे आणि हे मराठीत आहे. दिसलं काय? हे इथं जो लाडू आहे तो इंग्रजीतला आहे आणि इकडे लाडू मराठीतला आहे. तेच वाक्य. लड्डू तुमच्या वाचन. हा, आज आपण काय काय बघितलं बघा? अँगल्स इन लिनियर पेअर, बरोबर आहे. त्यानंतर त्या कोणाची नावे आणि निष्कर्ष बघितला. आणि आता आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स बघितलेला आहे. येतंय लक्षात?